हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उडदाच्या डाळीचे ना घुटं बनवलेले आहे. आता ह्या जर पद्धतीने तुम्ही हे घुटं बनवाल ना, तर एक भाकरी खाणारेसुद्धा आहेत ना 2 भाकरी खातील. इतकं सुंदर भन्नाट चवीचं आणि अगदी सोपी रेसिपी साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता इथे ना उडदाची डाळ घेतलेली आहे. तर उडदाचं घोटं बनवताना ना ही अशी काळी डाळ घ्यायची आणि डाळ पहिल्यांदा आहे ना छान 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ अशी ना धुवून घ्यायची. पाहू शकता अगदी डाळ छान अशी चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी ना धुवून घेतलेली पाहू शकता. आता डाळ स्वच्छ धुतलेली आहे. कुकर घेतलेला आहे. आपल्याला डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची म्हणजे पटकन अशी ना छान मऊ अशी डाळ शिजली जाते. तर कुकरमध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे. आता पाणी टाकूयात, मीठ टाकूयात आणि अगदी डाळ आपली ना पाण्यात पूर्ण भिजून आहे ना वरती असं अर्धा इंच पाणी राहील एवढं पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि कुकरच्या मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत आपल्याला हिरवं वाटण करायचं ना, त्याच्यासाठी कोथिंबीर, लसूण, मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी घ्यायचा आहे. तर हे बघा लसूण छान सोलून घेतलेलं आहे, मिरची, खोबरं घेतलेलं आहे अर्ध वाटी आणि कोथिंबीर. कढीपत्ता फोडणीसाठी वापरायचा आहे, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर हे ना छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 चमच पाण्याचा वापर करायचा आहे. हे बघा छान असं वाटलेलं आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे ह्या हिरव्या वाटणाचा. आता कुकर थंड झालेला आहे. डाळ आपण बघूयात शिजली आहे का. तर पाहू शकता डाळसुद्धा आपली ना छान अशी शिजलेली आहे. अगदी मऊ अशी डाळ शिजलेली. एका साईडला आहे ना टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि डाळ छान अशी आहे ना मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशी. बघू शकता डाळ छान शिजलेली आहे. आणि घुटं बनवताना ना थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ आपलं घुटं जे आहे ना त्याला अजून छान चव येते. गरजेनुसार आहे ना आपण पाणी टाकणार आहे. आता एका साईडला कढई ठेवली. कढई गरम झाली की कढईमध्ये ना तेल टाकूयात. 2 ते 2.5 पळी ना तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं फुलू द्यायचं. मग 3-4 लसणाच्या पाकळ्या आहेत ना ठेचून घेतलेल्या आहेत. आपण वाटणामध्ये सुद्धा लसणाचा वापर केलेला आहे. आणि अशी लसणाची फोडणी तडका दिला ना मग अजून छान अशी चव येते. आता लसूण छान असं तळलं आहे. आपण आता कढीपत्ता टाकूयात. कढीपत्ता पण आहे ना मस्त असा तडतड उडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हिरवं जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण टाकणार आहे. आता हे वाटण आहे ना छान एकसारखं हलवत आहे ना मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या वाटणाचा सुगंध आहे ना खूप सुंदर असा येतो. एकसारखं असं हलवत राहायचं म्हणजे खाली कढईला आहे ना आपल्याला हे वाटण आहे ना चिकटणार नाही किंवा करपणार नाही. पाहू शकता मस्त असं वाटण आहे ना आपलं छान भाजलेलं आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त हळद टाकणार आहे आपण. अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण खायला आहे ना तितकीच भन्नाट चवीची अशी आहे. हळद टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि आता आपण ह्याच्यामध्ये डाळ आपण शिजवून घेतलेली होतं ना ते डाळ टाकणार आहे. मस्त असा तडका बसलेला आहे. पाहू शकता कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. व्यवस्थित मिक्स करूयात आणि गरजेनुसार आपल्याला किती जे घुटं आहे ना त्याचं एकदम पातळ आमटीसारखंच असतं, जास्त घट्ट ठेवायचं नाही. मस्त भाकरीवरच चुरून खायचं असतं किंवा भातासोबत खायचं. गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. डाळ शिजतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. छान अशी उकळी काढून घ्यायची. एक उकळी आली की 1-5 मिनटं बारीक गॅसवरती छान उकळून घ्यायचं. मस्त झणझणीत हिरव्या वाटणाचं आहे ना घुटं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं घुटं करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.